मतदार यादीतील घोळ, ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक, महाविकास आघाडी मनसेचं शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करणार. बहुप्रतीक्षित सोलापूर ते मुंबई विमानसेवेला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विमानसेवेचं उद्घाटन होणार. बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीत बेबनाव वाढला. चिराग पासवान यांच्या लोजपाच्या 13 जागांवर भाजप आणि जेडीयूने उमेदवार दिले. नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची जेडीयूची मागणी. नक्षली चळवळीला मोठा धक्का. 6 कोटींचं बक्षीस असलेला मल्लुजुल्ला राव उर्फ भूपती आज शरणागती पत्करणार. गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर शस्त्र खाली ठेवणार. नाशिकमध्ये कांद्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. बाजारपेठांमधील आवक वाढल्यानं कांद्याच्या भावात मोठी घसरण. सरकारनं कांद्याला तातडीनं अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुंबई अहमदाबाद हायवेवर जीवघेणी वाहतूक कोंडी. 8 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या शारदाश्रम शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांची राज ठाकरेंच्या फोनमुळे सुटका. अनेक वाहनांसह रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकल्या. आमचं सोयाबीन खरेदी करा, नाहीतर सगळा व्यापार थांबवू. डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला धमकी. चीन मुद्दाम आर्थिक खोडा घालत असल्याचा आरोप. भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये हायफाईव्ह आणि हस्तांदोलनही. सुलतान जोहोर चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेच्या सामन्यादरम्यान हस्तांदोलन केलं. आशिया चषक आणि महिला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं होतं. आजपासून रणजी चषकाला सुरुवात. ऋषभ पंत, मोहम्मद शमी, आकाशदीप, 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी यांच्या खेळाकडे लक्ष असेल. मुंबईची सलामीची लढत जम्मू काश्मीर विरुद्ध. बुलेटिनची